श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आर्थिक समस्या म्हणजेच पैशासंबंधित समस्या, जसं की कर्जाचा बोजा जास्त झालेला आहे, नोकरी व्यवसायातील अडचणी, विवाह जोडण्यात येणाऱ्या अडचणी, कौटुंबिक कलह, या सर्व समस्या घरात असलेल्या वास्तुदोषामुळे निर्माण होतात. आणि म्हणून सर्वात आधी घरातील वास्तुदोष दूर करणं फार गरजेचं ठरतं. आणि वास्तुदोष अगदी घरगुती सोप्या उपायांना दूर केला जाऊ शकतो. तर ते देखील कसं बघा, या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी लागणाऱ्या 2 वस्तू ज्या आपल्याला सहज उपलब्ध होऊ शकतात, आणि त्या म्हणजे खडे मीठ, याला जाडं मीठ असंही म्हटलं जातं. आणि दुसरी वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर. बघा, वास्तुशास्त्रात मिठाचं आणि भीमसेनी कापराचे उपाय अनेक सांगितलेले आहे. असं म्हटलं जातं की खडे मिठाचा योग्य उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढवतो. एवढंच नाही तर पैशासंबंधित जर काही समस्या असतील, जसं की बघा, कर्जमुक्तीसाठी देखील याने मदत होत असते. आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग निघतात. पैशासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या दूर होत असतात. मात्र यासाठी बघा, बारीक मिठाचा वापर करायचा नाही. याला खडे मीठ म्हणजेच अर्थात जाडं मीठ जे आहे, याला समुद्र मिठाचाच वापर करणं आवश्यक आहे. तर आपण सर्वात आधी बघा, मिठाचा म्हणजेच खडे मिठाचा वापर कसा करायचा, त्याचा उपयोग कसा करायचा, तर ते आपण जाणून घेऊया. तर बघा, बऱ्याच काळापासून एखादी व्यक्ती जे आहे त्याला आर्थिक संकट येत असतील, खूप कर्ज वाढलेलं आहे, किंवा घरात कितीही मेहनत केली, पैसा आला तरी तो पैसा काही केल्या टिकत नाही आहे, विनाकारण तो पैसा खर्च होत आहे. बघा, त्यांनी मिठाचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तर बघा, त्यासाठी काय करायचं आहे, 1 ग्लास बघा पाणी भरून घ्यायचं, त्यात 1 चमचा जाडं मीठ म्हणजेच खडं मीठ जे आहे तर ते टाकावं. त्यानंतर तो ग्लास घराच्या नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यात ठेवावा. हा उपाय सलग महिनाभर केल्यानं धनहानीपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं. मात्र हे पाणी जे आहे ते दर 2 दिवसांनी बदलत राहायचं आहे. म्हणजे 2 दिवसांनी ते पाणी आणि पाण्यामध्ये पुन्हा बघा, पाणी ते फेकून द्यायचं, दुसरं घ्यायचं, त्यामध्ये पुन्हा मीठ टाकायचं आणि पुन्हा ते ग्लास ठेवायचं. त्यानंतर बघा, घरातील प्रत्येक खोलीत एका कोपऱ्यात पाण्यात न टाकता बघा, नुसतं खडे मीठ एका वाटीत भरून ठेवावं. खडे मीठ एक प्रकारचं बघा पटीक असल्यानं ते आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम जे आहे ते करतं. हे मीठ जे आहे ते दर आठवड्यांनी बदलत राहावं. म्हणजेच काय बघा, पण हे मीठ जे आहे ते बाथरूममध्ये किंवा बेसिंगमध्येच तुम्हाला टाकायचं आहे. इकडे तिकडे कुठे टाकू नका. मात्र स्वयंपाकघरातील बेसिंगमध्ये हे पाणी किंवा मीठ फ्लॅश करू नका. बघा, ते तुम्हाला बाथरूममध्येच टाकायचं आहे. त्या व्यतिरिक्त बघा, वास्तुशास्त्रामध्ये मिठाच्या पद्धतीने घरातील कलह देखील दूर करता येतात. घरात रोजचं जे ताणतणाव असतील, घरात बघा जे काही घरात कलहाचं वातावरण असेल, तर बघा, घराच्या बाथरूममध्ये एका काचेच्या भांड्यामध्ये तुम्हाला हे खडे मीठ ठेवायचं आहे. दर आठवड्याला हे मीठ बदलत राहायचं. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते आणि यामुळेच घरात शांतता देखील नांदते. शिवाय जर तुम्ही दीर्घकाळ पासून कर्जात असाल, आर्थिक संकट, आर्थिक समस्या जर येत असतील, आर्थिक संकट काही केल्या तुमची साथ सोडत नसेल, तर असं तुम्हाला वाटत जर असेल तर नक्की हा तुम्ही उपाय करून बघू शकता. कर्जातून मुक्त होण्यासाठी अनेक उपाय सांगितले जातात. त्यापैकीच म्हणजे बघा, एक म्हणजे रविवारी घरी लादी पुसताना त्यात 2 चमचे खडे मीठ म्हणजे जाडं मीठ तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला लादी पुसायची आहे. 3 बघा, हा उपाय तुम्ही बघा दर म्हणजे 3 महिने ह्या जर उपाय तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर बघा, शिवाय तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलांची बघा मीठ मोहरीनं दृष्ट जी आहे ती काढली जाते, म्हणजेच नजर काढली जाते. याचबरोबर आंघोळीच्या पाण्यात 1 चिमूटभर खडे मीठ टाकून
मुलांना आंघोळ घालावी. हा उपाय आठवड्यातून एकदा करावा. या व्यतिरिक्त 1 ग्लास पाण्यामध्ये 1 खडे मीठ टाकून 1 चमचा खडे मीठ टाकून मुलांच्या डोक्यावरून 7 वेळा फिरवून ते फेकून द्यावं. या उपायानं मुलांचं वाईट ऊर्जेपासून रक्षण होतं असंही म्हटलं जातं. शिवाय खडे मिठाचा योग्य उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ती वाढवतो. त्याच्यासोबतच बघा एवढंच नाही तर पैशाशी संबंधित काही समस्या असतील त्या देखील याने दूर होत असतात. आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होतात. मात्र यासाठी बघा तुम्हाला बारीक मिठाचा अजिबात वापर करायचा नाही, हे मात्र लक्षात घ्या. त्याचबरोबर तुमच्या कामात जर मनासारखं जर त्याचा बघा तुम्हाला कामात यश मिळत नसेल तर रोज सकाळी हे खडे मीठ घेऊन शरीरावरून 5 ते 7 वेळा फिरवावं. नंतर त्याला पाण्यात वाहून टाकावं. या सोप्या आणि साध्या उपायामुळं आपल्या शरीराभोवती जी साचलेली नकारात्मक ऊर्जा असते ती शोषून घेतली जाते असं म्हटलं जातं आणि आपल्याला कायम बघा कामात उत्साह जाणवतो असं बऱ्याच जणांना बघा अनुभव आहे. शिवाय आपल्या शरीराभोवती असलेल्या नकारात्मक ऊर्जा ही बघा 15 दिवसातून एकदा तरी खडे मिठात पाण्यात टाकून आंघोळ करावी, ती याने दूर होत असते. या व्यतिरिक्त घरातील भांडी देखील दर 8 दिवसांनी खड्या मिठाच्या पाण्याने धुवून काढावीत. यामुळे बघा जेवताना देखील सकारात्मकता मिळते असं म्हटलं जातं. तसंच बघा घरात सुख, समृद्धी आणि प्रगती कायम राहण्यासाठी, ग्रहांचा शुभ प्रभाव घरावर पडत राहण्यासाठी आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ नये हे महत्त्वाचं. आणि बघा वास्तुशास्त्रानुसार मिठाप्रमाणेच कापराला बघा देखील खूप महत्त्व आहे. मिठाप्रमाणेच कापराचा छोटा तुकडासुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. कापूर अनेक वास्तुदोष दूर करू शकतो आणि यामुळे घरात आनंद देखील हा येत असतो. याशिवाय समस्या सोडवण्यासाठीही कापूर फायदेशीर आहे असं म्हटलं जातं. कापूर वापरून आपण आपल्या घरातील वास्तुदोष कसं दूर करू शकतो तर बघा आर्थिक संकटांचा सामना करत असाल आणि कमाईपेक्षा जर जास्त खर्च जर होत असतील किंवा आपल्यावर जर कर्ज जास्त असेल तर आपल्या घराच्या स्वयंपाकघरात वास्तुदोष असू शकतो असं म्हटलं जातं. आणि अशा स्थितीत आपल्या घराच्या स्वयंपाकघरात चांदीच्या भांड्यात कापूर आणि लवंगा जाळून त्या टाकायच्या आहे. बघा कापूर हा भीमसेनी कापूरच शक्यतो घ्यायचा आहे. भीमसेनी कापराच्या 2-3 वड्या आणि लवंगा एकत्र टाकून त्या दररोज तुम्हाला जाळायच्या आहे. असं रोज केल्यानं माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होत असते आणि आपल्या आर्थिक संकटांपासून रक्षण होत असतं. तर बघा त्यामुळे काय होतं आपली जी रखडलेली कामंही पूर्ण होण्यास मदत होत असते आणि घरात माता लक्ष्मीचं वास्तव्य हे होत असतं. बघा त्याचबरोबर वास्तुशुद्धीसाठी देखील कापूर हा जाळल्यानं त्याचा खूप फायदा होतो. तसंच बघा कापराचं पाणी म्हणजे वास्तुशुद्धीसाठी देखील कापूर जालाचा वापर करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. घराच्या प्रत्येक दरवाजावर कापूर पाण्याचं थोडंसं शिंपडलं तर आर्थिक समृद्धी कायम राहण्यास मदत होते. त्यासाठी कापराचा एक छोटा तुकडा स्वच्छ बघा भांड्यात बारीक करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि चिमूटभर हळद टाकून हे पाणी जे आहे ते बघा तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजासह बघा तुम्हाला टाकायचं आहे. सगळ्या घरात थोडंसं शिंपडायचं आहे. बघा हे अगदी रोज सायंकाळी म्हणजे 3 सांजेच्या वेळी माता लक्ष्मी घरात त्या प्रवेश करते वेळी जर हा उपाय केला ना तर माता लक्ष्मीचं बघा ही घरात येत असते. कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील चांगला ताळमेळ जो आहे तो बसत असतो. कुटुंबातील व्यक्तींची म्हणजे मुलांची, पतीची बघा नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, शिक्षण घेत असतील तर तिथे प्रगती व्हायला लागत असते. त्याचबरोबर बघा स्वयंपाकघरातील सर्व कामे उरकून झाल्यावर एका भांड्यात कापूर आणि लवंगा आवर्जून जाळाव्या. असं केल्यानं कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते आणि त्यांच्या कामातील अडथळे देखील दूर होत असतात. त्याचबरोबर त्यांना कामाच्या नवीन संधी ज्या आहेत तर त्या देखील याने मिळत असतात. मात्र कापूर जाळताना हा कापूर भीमसेनी कापूर असावा, कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आहे. मात्र घरामध्ये हे सर्व उपाय करताना बघा अशा ठिकाणी करावे जिथून या कापराचा सुगंध घरभर पसरेल. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहण्यास देखील मदत मिळत असते. एवढंच नाही तर बघा कुटुंबातील ज्या काही व्यक्ती आहे यांच्या
तर त्यांना यापासून रोगमुक्त होण्यास देखील खूप फायदा होतो. मात्र भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, हे मात्र आवर्जून लक्षात घ्या. बघा, घरामध्ये सुखसमृद्धी आणि प्रगती राहण्यासाठी ग्रहांचा शुभ प्रभाव घरावर पडत राहणं आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होऊ नये हे महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे बघा, कापूर जाळणं खूप महत्त्वाचं आहे. तसेच आपलं बघा, वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी कापराचा उपाय हा खूप प्रभावी मानला गेला आहे. यासाठी बेडरूममध्ये चांदीच्या भांड्यात कापूर ठेवावा. दर आठवड्याला एक नवीन कापराची वडी त्यात ठेवावी. यामुळं वैवाहिक जीवन आनंदी होण्यास मदत मिळतं. शिवाय वास्तुशास्त्रानुसार बघा, शनिवारी पाण्यामध्ये कापूर तेलाचं आणि काही थेंब टाकून त्यानं स्नान केलं तर शरीरात बघा ऊर्जा आणि ताजेपणा येतो आणि व्यक्तीचं सौभाग्यही वाढतं. आणि या व्यतिरिक्त बघा, स्वयंपाकघरात कधीही अन्नाची कमतरता भासू नये यासाठी दररोज रात्री स्वयंपाकघर स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला कापूर आणि लवंग आवर्जून इथे जाळायचे आहे. याने घरात सुख समृद्धी मिळते. फक्त बघा, वापर करत असताना पुन्हा सांगते, तुम्हाला खडे मीठ आणि भीमसेनी कापराचाच उपयोग करायचा आहे. झालेली सेवा